मुख्यमंत्र्यांनी राज्यातील रिक्षा टॅक्सी चालकांवर सुरू असलेली कारवाई थांबवली आणि त्यांना मराठी शिकण्यासाठी 1 वर्षाची मुदत दिली। त्यामुळे शिवसेनेकडे असलेल्या परिवहन खात्याच्या एका महत्त्वाकांक्षी धोरणाला एक प्रकारे ब्रेक लागला। अचानक लागलेल्या या ब्रेकचा धक्का पचवण्याचा प्रयत्न शिवसेना करत असली तरी त्यांच्या मनातली खदखद मात्र लपून राहिलेली नाही। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेला धक्का आणि दुसरीकडे विरोधकांची टीका असा दोन्ही बाजूंचा मारा सहन करताना शिवसेनेला चांगलीच कसरत करावी लागत असल्याचं दिसतंय। बघूया याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची राज्यभाषा आहे। मग महाराष्ट्रामध्ये मराठी का नसावी? देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना एक ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे। तुम्ही मंत्री ठेवताच कशाला? मंत्री निर्णय घेतात आणि मुख्यमंत्री ठेवतात, तर मंत्र्याची गरजच नाही। एका राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री असावा। महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा चालकांवरील कारवाई थांबवून त्यांना जुजबी मराठी शिकवण्यासाठी 1 वर्षाची मुदतवाढ देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी केली। मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या घोषणेमुळे शिवसेनेत आलेले भूकंपाचे हादरे दुसऱ्या दिवशीही जाणवत राहिले। घोषणेला थेट विरोधही करता येत नाही आणि मराठीचा मुद्दा सोडताही येत नाही अशा अवस्थेत सध्या शिवसेना येऊन ठेपली आहे। त्यामुळे गेल्या 3 महिन्यात किती अमराठी लोक मराठी शिकले हे सांगण्यावर सध्या शिवसेनेनं भर दिल्याचं दिसतंय। रिक्शा ड्राइवर को 1 साल की एक्सटेंड कर दी गई है, मदद दी गई है मुख्यमंत्री द्वारा। क्या कहेंगे? आपने भी बड़े पैमाने पर लोगों ने मराठी सीखी है। कुछ लोगों को समय लगता है, इसलिए मुझे लगता है कि मुख्यमंत्री महोदय जी ने इसका टेन्योर जो है बढ़ाया दिया। नव्यानं पालकमंत्री झालेले भरत गोगावले हे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या वेळेचा सदुपयोग करण्याचा सल्ला रिक्षा चालकांना देत आहेत। प्रत्येक राज्यामध्ये त्या राज्याची राज्यभाषा आहे आणि ती बोलली जाते, ते केलं जातं, हे आपण पाहतोय। मग महाराष्ट्रामध्ये मराठी का नसावी? आणि त्यासाठी त्यानं सांगितलं की तुम्ही बोलायला तर शिका, ट्राय तर करा, प्रयत्न तर करा। जर तुम्ही प्रयत्नच करणार नसाल तर मग कसं काय होणार? आणि म्हणून त्यांना जर वेळ दिला असेल तर चांगली बाब आहे। आमचं त्याबद्दल काय म्हणणं नाही। त्यांनी वेळेमध्ये ते पूर्तता करावी असं मला वाटतं। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्णयाचा शॉक शिवसेना सहन करत असताना दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेनंही टीकेचं व्होल्टेज वाढवलंय। देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या इतर जे सहकारी पक्ष सरकारमध्ये आहेत त्यांना एक ठासून सांगायचं आहे की मी तुमचा बॉस आहे। मी तुमचा बॉस आहे आणि मी जे करीन ती पूर्व आहे या मंत्रिमंडळात। आणि मुख्यमंत्री हा नेता असतो सरकारचा, त्याच्यामुळे तुम्ही कितीही दिल्लीमध्ये जाऊन फुगड्या घातल्यात तरी मी इथे बॉस आहे, माझा निर्णय अंतिम राहील। मुख्यमंत्र्यांनी कुठेही जी मराठीची सक्ती परिवहन खात्याच्या माध्यमातून आम्ही केलेली आहे ती रद्द केलेली नाही, त्याला मुदत दिलेली आहे। त्यामुळे त्याकडे वेगळ्या राजकीय दृष्टीनं बघणं मला असं वाटतं योग्य नाही। ठीक आहे, ज्यांना काही आनंद त्या गोष्टीचा व्यक्त करायचा असेल ते वेगवेगळ्या माध्यमातून आनंद व्यक्त करू शकतात। भाजप दादागिरी करत असल्याची टीका केल्यानंतर संजय राऊतांनी परिवहन मंत्र्यांनाही एक आव्हान दिलंय। पण तुम्ही एक निर्णय घेतल्यावर आणि तो निर्णय राबवण्याच्या दिशेनं पावलं पुढे टाकल्यावर मग शेपूट का घातलं? तुम्ही बंड केलं पाहिजे। नाही मराठीसाठी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल। एकनाथ शिंदे जे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारधारेच्या गोष्टी करत असतात त्याने ह्याच्यावरती बोलायला पाहिजे की अमित शहांचा निर्णय आम्ही मानणार नाही। तर भाजपनं मात्र मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य असल्याचं सांगत रिक्षा चालकांच्या मराठी शिकण्याच्या क्षमतेचा विचार मांडलाय। मराठीच्या मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय योग्य निर्णय घेतलाय की या रिक्षा चालकांमध्ये अनेक ज्येष्ठ रिक्षा चालक आहेत, सिनियर रिक्षा चालक आहेत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की रिक्षा चालक हे काय फार शिकलेले नसतात। त्यांना एखादी गोष्ट समजून घ्यायला, शिकून घ्यायला थोडासा वेळ लागतो। म्हणून 1 वर्षाची मुदतवाढ रिक्षा चालकांना मराठी यावी यासाठी केली आणि अतिशय चांगला निर्णय घेतला। देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला। तर हा मुद्दा केवळ भाजप आणि शिवसेनेतल्या संघर्षापुरता मर्यादित नसल्याची आठवण ठाकरेंच्या शिवसेनेच्या अंबादास दानवेंनी करून दिली आहे।
ठाकरेंच्या शिवसेनेनं रिक्षा चालकांना दिलेल्या प्रशिक्षणाचा उल्लेख करत त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर सवाल उपस्थित केलाय. खरं तर हे यांचीच आडवा आणि यांची जिरवा, आपल्याकडे पाणी आडवा पाणी जिरवा योजना आहे ना, यांची एकमेकांची आडवा आणि एकमेकांची जिरवा चालू आहे. जर मराठीचा निर्णय झाला होता, त्याला सगळ्यांची मान्यता होती, कोणत्या तरी मला वाटतं उत्तर भारतीयांच्या दबावाखाली किंवा केंद्राच्या दबावाखाली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी काल अचानक निर्णय घेतला की 1 वर्षाची मुदतवाढ. मला वाटतं मग मंत्री ठेवताच कशाला, मंत्री निर्णय घेतात आणि मुख्यमंत्री फिरवतात, तर मंत्र्याची गरजच नाही. एका राज्यामध्ये एकच मुख्यमंत्री असावा. या निमित्तानं पुन्हा एकदा शिवसेनेचे मंत्री आणि खिशातले राजीनामे हा विषय जिवंत झालाय. शिंदे गटांना हे तोंड दाबून डोक्याचा मार सहन करावाच लागणार आहे. होते त्यांचे 2 वर्ष, आता त्यांना हे सहन करावं लागणार आहे. बाकी काय करणार ते करून करून. तुमच्यासोबत असताना शिंदेकडे राजीनामा खिशात होता. आता द्या म्हणा, कोणात धमक आहे का, घेऊन टाकतील भाजपवाले. आणि यांच्यात तरी हिंमत काय, यांच्या ईडी सीबीआय यांच्याच इन्क्वायरी इतक्या झालेल्या आहेत. हे थोडी उघडते. परिवहन मंत्र्यांनी तोंड उघडलं का, उघडून दाखवा तोंड. शिंदेने तोंड उघडून दाखवावं देवेंद्र फडणवीसांच्या या निर्णयाविरुद्ध. दम नाही. संघर्ष राजकीय पक्षांमधला असला तरी हा मुद्दा मराठीचा असल्यामुळे मराठी एकीकरण समिती ही आक्रमक झाली आहे. त्यांना फडणवीसांच्या रूपात दिसू लागलेत संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे कट्टर विरोधक मानले जाणारे स.का. पाटील. माननीय मुख्यमंत्री महोदय, आपण आज जी स्थगिती दिली आहे, 1 वर्षाची मुदत जी दिली आहे, आम्ही याचा धिक्कार करतोय, आपला निषेध करतोय. आणि हे दुर्दैव आहे की आपण राज्याचे मुख्यमंत्री असल्यामुळे एका मंत्री महोदयाने, परिवहन मंत्र्यांनी त्यांच्या विभागाचा घेतलेला निर्णय एक हुकुमशहासारखा जर मागे घेत असाल, पुढे ढकलत असाल, तर हे दुर्दैवी आहे, अत्यंत दुर्दैवी आहे. आपलं आयुष्य हे पूर्णपणे मतांचं गणित मांडण्यामध्ये गेलेलं आहे. फक्त निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, उत्तर प्रदेशच्या आता येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपण हा निर्णय घेत आहेत. महाराष्ट्रात रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी आलं पाहिजे याबाबतचा मूळ कायदा 1988 साली करण्यात आला. त्यानंतर 2017 आणि 2019 मध्ये सुधारित GR काढून मराठी अनिवार्य करण्याबाबतच्या तरतुदी अधिक कडक करण्यात आल्या. मूळ नियम लागू झालेला 35 वर्ष उलटल्यानंतर यंदा याची अंमलबजावणी सुरू झाली आणि आता पुन्हा 1 वर्षाची याला मुदतवाढ मिळाली आहे. यामुळे मराठी सक्तीच्या या गोष्टीत कधी मराठीचं प्रेम जागृत होईल आणि कधी राजकीय गणिताची सक्ती आडवी येईल, काहीच सांगता येत नाही. ब्युरो रिपोर्ट, ABP माझा.